नमस्कार मंडळी, तर आज आपल्या प्रवासाचा आहे दुसरा दिवस। दुपारचे वाजलेले आहेत जवळपास 1:45 आणि आता आपण निघत आहोत आंजर्ली बीचकडे। कारण काल लेट पोहोचलो त्यामुळे मुलगीला एवढी धमाल करायला भेटली नाही। पोलादपूरवरून आता आंजर्ली इथून 55 किलोमीटर असेल, तर तिकडे जाऊ, बीचवर धमाल करू। नंतर हरनई फिश बंदरावर जाऊन मासे घेण्याचा प्लॅन आहे। तर बघूया काय रेटने मिळत आहेत, बार्गेनिंग करायचा प्रयत्न करू नक्कीच बऱ्यापैकी। तर चला सुरुवात करूया व्हिडिओची आणि आपल्या दुसऱ्या दिवसाच्या प्रवासाची। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला। तर आता आलेलो आहोत आपण बाहेर मुंबई गोवा हायवेकडे। इथून 73 किलोमीटर आहे, मला 2 तास 6 मिनटं आणि काटेतळी मार्ग दाखवते। आता पुढून जाऊन राईट वगैरे घेऊन मला जायला लागेल। आतल्या रस्त्याने आपण चाललो आहे, प्रवास सुरू आहे आंजर्लीकडे। 25 किलोमीटर अजून बाकी आहेत, 44 मिनटं। आणि याचं गाणं पण सुरू आहे मागे, कारण बायको आणि मुलगी गेले तिकडे समोर। मुलगीला चप्पल घ्यायचे, शूज आणलेत, ते काय आता बीचवर घालू नाही शकत, तर तिला आज बीचवर धम्माल करायचे आणि त्याच्यानंतर आम्ही मच्छी मार्केटला जाणार आहोत। तर असा सगळा प्लॅन आहे, तर बघू कसं वर्कआउट होत आहे ते। आणि गोप्रोची बॅटरी पण चार्जिंगला ठेवायला लागेल, संपत आलेली आहे, ती पण चार्जिंगला ठेवतो आता मी। आणि फायनली आपण पोहोचलेलो आहोत सावने बीचला। 5:02 झालीत। आणि आपण फायनली पोहोचलेलो आहोत सावने बीचला। तर इथे यायचं कारण असं आहे की हा बीच आयसोलेटेड आहे, खूप कमी लोक इथे येतात आणि ऑस्कर माझ्याबरोबर आहे, त्यामुळे इकडे आलो आम्ही। कारण बाकी डॉग्स वगैरे नसतील तरी आहेत तिकडे, बऱ्यापैकी डॉग्स आहेत, फिरतायत, पण चालतं एका साईडला आलो आहे। थोड्या वेळ थांबू इथे, त्याच्यानंतर हरनईला जायचा प्लॅन आहे। 5-10 झालेत आणि आता सनसेट पण बघायला मिळेल आपल्याला थोड्याच वेळात। सावने बीच एवढा सुंदर आहे, इंटरनॅशनल लेवलचा बीच आहे हा आणि नेहमी असा निवांत असतो, शांत असतो। तुम्हाला इकडे वॉटर स्पोर्ट्स वगैरे नाही आहेत, पण तुम्हाला जर शांतता हवे तर तुम्ही इथे येऊ शकता। आणि समुद्र एकदम क्लिअर आहे, बीच एकदम साफ आहे हा, त्यामुळे तुम्हाला इथे प्रायव्हेट बीचची फिलिंग मिळणार आहे। समोर बघा सूर्य काय मस्त वाटतोय आणि त्या साईडला जर हे सगळे तुम्ही रॉक्स बघितले तर पूर्ण इंटरनॅशनल बीचची फिलिंग येते। किधर आहे काय काय मिळतंय तिथे? क्रॅब मिळाला, हा बघा इथे क्रॅब होता, मासळी वगैरे मेलेली, बारकी काय काय घेऊन येते, तिला काय काय भेटतं इथे। आणि इकडे स्टेच्या फॅसिलिटीज खूप आहेत। आता आय थिंक हा समोर पण स्टे आहे, इथे समोर कॅम्पिंग वगैरे आहेत, त्या साईडला स्टे आहेत। तिकडे विस्लिंग वेव्स म्हणून एक कॉटेज सिस्टम आहे, त्याच्या पुढे माझ्या मित्राचं जयेशचं रॉयल विलास आहे, त्याचा व्हिडिओ आहे आपला यूट्यूबवर, तिथेही तुम्ही येऊ शकता आणि मस्त मजा करू शकता इथे। पण इथे आले ना की स्टे करा, स्टे केला ना की मजा आहे तुमची। संध्याकाळी या, अर्ली मॉर्निंग या, सकाळी। तिकडे केवढे बर्ड्स आहेत व्हाईट कलरचे, समोर मच्छीमारांची नौका चाललेली आहे, सुंदर। 5:45 झालेले आहेत आणि आपण निघत आहोत इथून। फायनली मस्त धम्माल आली, एन्जॉय केलं बारकीनी, फुल खेळले। सूर्यास्त अजून झालेला नाही आहे, अजून वेळ आहे, पण सूर्य खूप सुंदर दिसतोय। आणि आता आपण निघूया इथून, तर तुम्ही इथे नक्की या। आता आपण चाललो आहे हरनई फिश मार्केटकडे, बघूया चालू आहे की नाही, काय मासळी मिळते आपल्याला की नाही ती। तर चला निघूया आता। मंडळी 8:30 झालेत आणि आता आपण पुन्हा निघालेलो आहोत
पोलादपूरच्या दिशेला. मुंबईला जाणार होतो, पण मुंबईला जायचा वेळ दाखवतोय सकाळी 3 वाजता, तर जाऊन काही अर्थ नाही आहे. बाबूची उद्या दांडीच होणार आहे, तशी पण सकाळी एवढ्या लवकर कशी उठणार ती. त्यामुळे आपण पोलादपूरला जाता स्टे करणार आहोत. हरनई फिश मार्केटला गेलेलो, पण लेट झालं आणि त्यात माझ्या गोप्रोच्या बॅटरी डाऊन झालेल्या, त्यामुळे मच्छी आम्हाला मिळाली नाही तिकडे हरनई फिश मार्केटला. आणि आता बॅटरी चार्ज करून गोप्रोचे तुम्हाला अपडेट देतोय. 8:30 झालेत. बाय द वे, तुम्ही माझा इन्स्टा अकाउंट फॉलो करू शकता, सुवा ब्लॉग्स म्हणून, SUVA ब्लॉग्स VLOGS मी स्क्रीनवर देतोय. त्याच्यामध्ये तुम्हाला कोकणातल्या चांगल्या चांगल्या रील्स, माझ्या स्टोरी अपडेट्स, लाईव्ह अपडेट्स वगैरे मिळत राहतील. तर आता आपण पोलादपूरला पोहोचू जवळपास 1.5 तासामध्ये. तर आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओही आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर.